100 मीटरच्या अंतरात 18 गतिरोधक. हडपसर मांजरी रस्त्यावर मृत्यूचा सापळा. मांजरी परिसरातील अन्सारी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रशासनाचा एक अतिशय धक्कादायक आणि अजब कारभार समोर आला आहे. अवघ्या 100 मीटरच्या अंतरात तब्बल 18 गतिरोधक म्हणजेच स्पीड ब्रेकर उभारण्यात आले असून हा रस्ता आता नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. अन्सारी फाट्यावरील या छोट्याशा पट्ट्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर गतिरोधक असण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असावी असा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. या अतिगतिरोधकांमुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिक गाडीवरून पडून गंभीर जखमी झाले आहेत, तर दुर्दैवाने काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे यांनी महापालिका आयुक्तांकडे आक्रमक मागणी केली आहे. प्रशासनाने हा रस्ता तत्काळ गतिरोधक मुक्त करावा, सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ थांबवावा, अन्यथा क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अमोल तुपे यांनी दिला आहे. आता महापालिका प्रशासन यावर काय कारवाई करते आणि हे मृत्यूचे सापळे कधी हटवले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मांजरीकडनं येणारा हा रस्ता आहे. तसाच हा रस्ता अमनोराकडे जातो. यामध्ये 100 मीटरमध्ये सुमारे 18 गतिरोधक आहेत. हे जर पाहिलं तर महाराष्ट्रातली पहिलीच ही घटना आहे. लवकरात लवकर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता गतिरोधक मुक्त करावा, अन्यथा आम्ही महानगरपालिकेमध्ये येऊन याविषयी आंदोलन करणार आहे. कारण अनेक लोक इथे जखमी झालेले आहेत, काहींचा मृत्यू झालेला आहे. बऱ्याच जागी हे गतिरोधक असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात. लवकरात लवकर हे गतिरोधक काढून घ्यावे अशी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही याद्वारे मागणी करत आहे.